नमस्कार. सायकल 11 या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या बचतींवर मिळणाऱ्या परताव्यांचा तुलनात्मक आढावा. आता गुंतवणूक म्हटली की सामान्यपणे आपल्यापुढे तीन गोष्टी उभे राहतात. एक म्हणजे रिटर्न म्हणजेच परतावा, 2 लॉक इन पिरियड गुंतवणुकीचा कालावधी आणि 3 धोका म्हणजे रिस्क. साधारणतः धोका आणि परतावा ह्या दोन्ही गोष्टी सारख्या दिशेने जात असतात. म्हणजेच धोका कमी तर रिटर्न्स पण कमी आणि रिटर्न्स जास्त असतील तर धोका पण जास्त असतो. आता या स्क्रीनवरच्या चार्टमध्ये आपण काही कमी प्राप्तीची म्हणजेच कमी धोक्याची उदाहरणे बघणार आहोत. म्हणजेच ह्या गुंतवणुकीवर परतावा जरी कमी असला तरी तो परतावा खात्रीशीर मिळतो. उदाहरणार्थ एक PPF ज्याचा ॲव्हरेज इंटरेस्ट आहे 7.1 आणि लॉक इन पिरियड आहे 15 वर्ष. 2 NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत पत्रे, इंटरेस्ट रेट आहे 7.7%, लॉक इन पिरियड आहे 5 वर्ष. 3 SSY म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना, इंटरेस्ट रेट आहे 8.2% आणि लॉक इन पिरियड आहे मुलीच्या 21व्या वर्षापर्यंत. आता आपण मध्यम जोखमीची असलेली गुंतवणुकीमध्ये बघूया NPS की ज्याचा इंटरेस्ट रेट आहे 8.10% आणि लॉक इन पिरियड आहे वयाच्या 17व्या वर्षापर्यंत. दुसरं युनिट लिंक पॉलिसी ज्याचा पिरियड आहे 8 ते 10 वर्ष आणि लॉक इन पिरियड आहे 8 ते 10 वर्ष आणि मॅच्युरिटी पिरियड आहे 5 वर्ष. आता आपण बघूयात की जास्तीत जास्त परतावा म्हणजेच थोडक्यात जास्त धोका असलेली रिस्क असलेली गुंतवणूक कोणती आहे. एक इक्विटी शेअर्स ज्याची रिटर्न्स आहेत 12% पुढे आणि दुसरं टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स ज्याचे रिटर्न्स आहेत 12 to 14% आणि लॉक इन पिरियड आहे 3 वर्ष. आता कोणत्या व्यक्तीने किती आणि कोणत्या स्वरूपात गुंतवणूक करावी यासाठी तुम्हाला वैयक्तिक सल्ला दिला जाईल. त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.